एका बाजूला दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन असं एक मोठी शक्ती म्हणून महाराष्ट्रात काँग्रेस जिथे व्हीव्हीआयपी एंट्रीज आपण ठेवलेली आहे तिथून येण्याचा आग्रह कृपया कोणी करू नका। माझी समस्त बारामतीकर आणि महाराष्ट्रामधून आलेल्या सर्वांना नम्र विनंती आहे। महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अनेक दिग्गज नेते या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान मैदानावर त्यांना अंतिम दर्शन देण्यासाठी, अंतिम दर्शन घेण्यासाठी, अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतून निघालेलं आहे। यापूर्वी संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे। मात्र शरद पवार हे विद्या प्रांगणात आधीच पोहोचलेले आहेत। अजित पवार यांचं पार्थिव बारामतीत येण्यापूर्वीच शरद पवार विद्या प्रांगणात पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर जय पवार, पार्थ पवार सतत पार्थिवाच्या जवळ दिसत आहेत। या दरम्यान काटेवाडीकडून बारामतीकडे अजित पवार यांची अंत्ययात्रा निघाली असता मोठ्या संख्येनं जनसागर, कार्यकर्ते रस्त्यावर जमलेले पाहायला मिळत आहेत। हात जोडून साश्रू नयनांनी अजितदादांना निरोप दिला जातोय। अजितदादा अमर रहे, अजितदादा परत या, अशा प्रकारचे घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। अजित पवार यांचं पार्थिव बारामतीत दाखल झालं तेव्हा त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली। ज्येष्ठ नेते शरद पवार हे विद्या प्रतिष्ठान इथं पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडे पोहोचले आहेत, सुशीलकुमार शिंदे पोहोचलेले आहेत। अनेक दिग्गज नेते मंडळी लाडक्या अजितदादांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या अत्यंत वाईट काळ हा पवार कुटुंबासाठी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि यासाठी देशातील अनेक नेते मंडळी बारामतीत पोहोचत आहेत। संपूर्ण बारामतीत आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। काटेवाडीतील महिलांनी हंबरडा फोडलाय, टाहो फोडलाय। अजितदादा अमर रहे, अजितदादा परत या, अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। कार्यकर्त्यांचा आक्रोश ऐकू येतोय। कार्यकर्ते भावुक होताना दिसत आहेत। रस्त्यावर मोठी गर्दी लोकांनी केली आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे। अत्यंत भावुक क्षण आहेत हे। अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे थोड्याच वेळात पोहोचतंय। त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी इथं गेले असता शासकीय मानवंदना देण्यात आली होती। राजकीय नेते मंडळींकडून त्यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या जात आहेत। वेदना देणारी ही घटना आहे। राज्यासाठी त्यांनी काम केलंय ते खूप मोठं आहे। बारामतीकरांसाठी त्यांनी अनेक कामं केली आहेत। गेल्या 30 वर्षात बारामती मतदारसंघात त्यांनी अनेक कामं केली आहेत।
ह्याच कामाची पावती म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येनं अजितदादांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांच्या सोबतच सुप्रिया सुळे या देखील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर पोहोचलेल्या आहेत. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जाते. आजचा दिवस अतिशय महाराष्ट्रासाठी काळा आहे. कालचा दिवसही असाच दुःखद होता. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी येताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर, हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. कोणालाही विश्वास बसणार नाही अशी घटना. अजित पवार यांचं अकाली निधन, त्यांचे एकाएकी असं निघून जाणं सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान प्रांगणात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजितदादांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बारामती शहरात ठिकठिकाणी मोठ्या पडद्यावर त्याचं प्रक्षेपण करण्यात येत आहे. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीत प्रचंड गर्दी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन हे मनाला चटका लावणारं ठरलंय. त्यांच्या अनेक दशकांच्या सत्ताकारणात आणि राजकारणात त्यांचा संबंध असलेले आणि त्यातून दादांशी जोडले गेलेले नेते अद्यापही या दुःखातून सावरलेले नाहीत. अनेक दिग्गज नेत्यांनी अजितदादांना प्रति शोक व्यक्त केलेला आहे. निघावी. तो फोटो बघितल्यावर त्या बातमीचा आणि फोटोचा संबंध नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. पण हा काळाचा घाला आणि आपल्या सगळ्यांमधून आपले लाडके आदरणीय अजितदादा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहते, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय, दुःख व्यक्त करतोय, शोकसागरात बुडालाय. अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानात जनसागर लोटलेला आहे. कार्यकर्ते, नागरिक रडताना दिसत आहेत.
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी म्हणजेच विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शरद पवार, सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या पार्थिवाला विद्याप्रतिष्ठान इथं थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. दादा आपल्यात नाही आहेत ही गोष्टच मनाला न पटण्यासारखी अशी आहे. आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की दादा गेलेत. हे मान्यच होत नाहीत. कालपर्यंत इथेच होते, आज अचानक नाहीत. हे कसं स्वीकारायचं? अशा भावना बारामतीकर उपस्थित करतायत. बारामतीकर आज शब्द शोधतायत, पण अश्रू शब्दांआधी येत आहेत. दादा म्हणजे फक्त नेता नव्हता, तर घरातला माणूस होता. कोणतंही काम असो, फोन केला की दादा मिळायचे. आज रस्त्यावर उभे असलेले हे चेहरे प्रेक्षक नाहीत, हे साक्षीदार आहेत एका नात्याचे. अजूनही वाटतंय थोड्याच वेळात दादा येतील, तो आवाज पुन्हा ऐकू येईल. पण वेळ थांबत नाही आणि वास्तव हळूहळू मनावर आदळतंय. दादांमुळे आमचं आयुष्य बदललंय, आमची बारामती ओळखली गेलीय. मात्र आज बारामती पोरकी झालीय असं इथले लोक म्हणतायत. इतकी मोठी पोकळी कुणीच भरू शकत नाही. अशा भावना कार्यकर्त्यांच्या मनातून व्यक्त होत आहेत. थोड्याच वेळात विद्याप्रतिष्ठान प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पण बारामतीकरांच्या मनात अंत्यसंस्कार अजूनही झालेले नाहीत. कारण काही माणसं जात नाहीत, ती आठवणीत आणि विश्वासात जिवंतच राहतात. बारामतीचा दादा आणि बारामतीचं काळीज. बारामती आज बोलत नाही, तर आज रडते. आज शब्द पुरुषांचे नाहीत, आज आवाज आहे आईंचा, त्या बहिणींचा, त्या लेकींचा, ज्यांनी दादांना फक्त नेता म्हणून नाही तर घरातला आधार म्हणून पाहिलं. आज त्या महिलांच्या डोळ्यात अश्रू दिसतायत आणि मनात एकच प्रश्न, दादा खरंच गेले का? आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही. दादा म्हणजे आमच्यासाठी नेताच नव्हते, तर ते घरातला मोठा भाऊ होते. कुठलीही अडचण आली की दादांचं नाव घ्यायचं, मदत नक्की मिळायची. आज घरात पुरुष आहेत, पण दादांची उणीव खूप जाणवते. आमच्या मुलांच्या शिक्षणापासून घराच्या प्रश्नांपर्यंत दादा ऐकून घ्यायचे. अशा भावना इथल्या महिलांकडून व्यक्त होत आहेत. आज या महिलांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत, पण आवाजात राग नाही, आहे फक्त हळवा शोक. आमची बारामती आज पोरकी झाली. दादा असते तर हे वाक्य आज प्रत्येक घरात ऐकू येते. थोड्याच वेळात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पण या महिलांच्या मनात तो क्षण अजूनही यायचा बाकी आहे. कारण त्यांच्यासाठी हा फक्त नेता नव्हता, तर तो आधार होता, विश्वास होता, घरातील माणूस होता. हे दृश्य ज्यात आपण पाहतोय की मोठा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला दिसतोय. दादांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि बारामतीकर विद्याप्रतिष्ठान इथं पोहोचलेले आहेत. अनेक दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहे. कॉलेज वयीन मुलं असो किंवा वयोवृद्ध असो, आज प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे, दादा इतक्या लवकर तुम्ही जायला नको होतं. अजित दादा अमर रहे, अजित दादा परत या, अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांच्या मनात दिसून येत आहेत. घरात दुखणं असो किंवा संसाराची अडचण, दादांचं नाव घेतलं की धीर मिळायचा.
अनेक प्रकारच्या भावना इथल्या कार्यकर्त्यांच्या आणि बारामतीकरांच्या महिलांच्या मनात आजही जाग्या आहेत. दादांमुळेच आम्हाला शिकण्याची संधी मिळाली. बारामती ओळखली जाते ती फक्त दादांमुळे. आम्ही त्यांना जवळून पाहिलं नसेल, पण आमचं स्वप्न त्यांच्या कामामुळे उभं राहिलंय, असा तरुण आवाज या ठिकाणी घुमतोय. एक पोकळी निर्माण झाली. एकीकडे आठवणींवर जगलेली पिढी आणि दुसरीकडे स्वप्नांवर उभी राहणारी पिढी. दोघीही आज एकाच नावावर थांबल्या आहेत, अजितदादा. आधार गेला, आज तरुण म्हणतायत मार्गदर्शक गेला, वृद्ध म्हणतायत आधार गेला. बारामतीच्या 2 पिढ्यांच्या मनात हा स्वीकार अजून व्हायचा आहे की दादा आपल्यात नाही आहेत. अतिशय दुःखद ही अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्रासाठी, कारण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत. विमान अपघातात काल त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. आणि आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खरं तर दादांचा स्पष्ट वक्तेपणा, दादांची कार्य करण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची विशेष शैली, यासाठी ते विशेष ओळखले जायचे. कधीतरी शब्दात कठोरपणा दिसायचा, पण त्यातही दादांचं प्रेम लपलेलं असायचं. ते कार्यकर्त्यांना चांगलंच माहीत असायचं. आणि म्हणूनच या ठिकाणी त्याच प्रेमाखातर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दादांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत.